अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी भांचणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत. बघा, ज्यांना दत्त जयंती निमित्त कोणतीही सेवा करायला जमत नाही, गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही, त्यांच्यासाठी एक खूप छान अशी सेवा घेऊन आलेली आहे. कोणतेही नियम नाही, अटी नाही, खूप सुंदर सेवा आहे, पण फळ सुद्धा तितकंच मिळणार आहे जर ही सेवा तुम्ही मनापासून केली तर. बघा, दत्त जयंती निमित्त सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. आता बऱ्याच जणांना ते नियम पाळणं शक्य होत नाही किंवा पारायण करायला जमत नाही, किंवा महिलांचे मासिक धर्म म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम्स मध्ये येतात की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं जमत नाही. तर तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी सेवा आहे. बघा, तुम्हाला जरी गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही तरी गुरुचरित्रामधले असे काही अध्याय आहेत की ते तुम्ही रोज पठण करू शकता आणि त्याचं फळ सुद्धा तुम्हाला तितकंच मिळणार आहे. तुम्हाला आधीच सांगितलं आहे की गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द हा खूप प्रभावी आहे. त्याची ताकद खूप जास्त आहे, त्याची एनर्जी खूप जास्त आहे, म्हणून तो ग्रंथ इतका पवित्र आणि शक्तिशाली आहे. बघा, गुरुचरित्राचे असे काही अध्याय आहेत ज्यांना गुरुचरित्र पारायण पूर्ण करायला जमत नाही, पण त्यातले असे काही अध्याय आहेत की ज्यामुळे जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेत पठण केले किंवा आता दत्त जयंतीपर्यंत तुम्ही जर ते अध्याय पठण केले तर तुम्हाला त्या सेवेचं फळ खूप जास्त मिळणार आहे आणि तुमच्या जीवनात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही, ही शाश्वती मी तुम्हाला देते. तुम्हाला कोणताही मार्ग सापडत नाहीये, लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होत नाहीये, किंवा आपल्या संसारामध्ये खूप अडचणी असतात. आपल्या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो, खूप अडचणी आपल्याला असतात, बरेच प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांनाच आहेत. या सगळ्या प्रॉब्लेमवर, या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ हा सगळ्यात प्रभावी आहे. त्याचं पारायण जर तुम्हाला करायला जमत नसेल तर त्यातले काही असे अध्याय आहेत की जे वाचल्याने तुम्हाला तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम सर्व काही सॉल्व्ह होणार आहेत. तुम्हाला त्याचं फळ सुद्धा तितकंच मिळणार आहे आणि तुमच्या जीवनात राजयोग सुद्धा येईल. तुमचे जे लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते सुद्धा तुमचे मोकळे होतील. बघा, आपण गुरूंची सेवा का करतो? आता दत्त जयंती आहे. दत्त महाराज म्हणजे आपले गुरु, आपले स्वामी महाराज दत्त महाराजांचा अवतार आहेत. तर आपण गुरूंची सेवा का करतो? प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असावा असं का म्हटलं जातं? कारण की आपल्या आयुष्यात गुरु यासाठी असतात की आपल्याला ते मार्गदर्शन करतात. गुरु म्हणजे आपले आई बाप, सर्वस्व आहेत. बघा, जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं, आपलं गुरुबळ मजबूत असतं, तेव्हा आपल्यावर कोणतंही संकट येऊ द्या, कोणी आपला कितीही वाईट विचार करू द्या, कोणी आपलं कितीही वाईट करण्याचा प्रयत्न करू द्या, पण आपलं गुरुबळ जर मजबूत असेल तर कोणीच आपलं काहीही वाईट करू शकत नाही. जी गुरूंची शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे, त्या शक्तीसमोर दुसरे प्रॉब्लेम, दुसरे संकट हे खूप छोटे आहेत, खूप लहान आहेत, त्यांची ताकद काहीच नाहीये. म्हणून आपल्या आयुष्यात गुरु आपल्याला असावे लागतात, गुरु आपल्याला करावे लागतात. गुरूंची सेवा करायला आधी आपल्याला गुरु करावेच लागतात असं काही नाही. तुम्ही गुरूंची सेवा कधीपासूनही करू शकता, जरी तुम्ही त्यांना गुरु केलेलं नाही. आता स्वामी महाराजांबद्दल म्हणते की स्वामींना जरी तुम्ही गुरु केलेलं नसेल पण तरीही तुम्ही त्यांची सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. असं अजिबात नाही की आपल्याला पहिले गुरु करावे लागतात नंतर आपण त्यांची सेवा करू शकतो, असं अजिबात नाही. बघा, पण आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला आपली वाट जेव्हा चुकली तेव्हा ते आपल्याला मार्ग दाखवतात की तुझी ही वाट चुकीची आहे, तू चांगल्या मार्गाने चल, किंवा ते आपलं पाऊल हे वाईट दिशेने पडूच देत नाहीत. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, आपल्याला वेळोवेळी संकेत देत असतात. आपलं जरी काही चांगलं होणार असेल तरी त्याचे संकेत ते आपल्याला आधीच देतात. आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते त्याचे संकेत ते आपल्याला आधीच देतात. बघा, देव आणि गुरु यांच्यामध्ये श्रेष्ठ जर असेल तर ते गुरु असतात. कारण की बघा, जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा गुरु आपलं रक्षण करतात, पण जर गुरु आपल्यावर कोपले तर आपलं रक्षण देव सुद्धा करू शकत नाही.
म्हणून गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. गुरूंची सेवा आपण केलीच पाहिजे. गुरुबळ आपलं स्ट्रॉंग असेल, आपल्या पाठीशी आपले गुरु असतील, त्यांचा वरदहस्त आपल्यावर असेल, तर आपलं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. कितीही मोठं संकट आलं तरी ते आपलं काहीच बिघडवू शकत नाही. त्यांची कृपा आपल्यावर सतत राहते. आपल्या इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात. आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. योग्य दिशेने आपल्याला घेऊन चालत असतात. आणि अजून काय पाहिजे? या संसारात जगण्यासाठी अजून काय पाहिजे? जर एवढं आपल्याला गुरुबळ आपलं स्ट्रॉंग असेल, आपल्या गुरूंची सेवा केल्याने आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत असतील, तर आपल्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे, बरोबर? त्यासाठीच बघा, आपल्या गुरूंची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या स्वामींच्या भरपूर अशा सेवा आहेत. मी तुमच्यासोबत भरपूर सेवा शेअर केलेल्या आहेत. आता दत्त जयंतीनिमित्त सुद्धा मी तुमच्यासोबत भरपूर सेवा शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघा. तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होतील त्या तुम्ही करा. मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळ्याच सेवा करा. अजिबात नाही. प्रत्येकाला संसार आहे, प्रत्येकाला प्रपंच आहे. तुम्हाला वेळात वेळ काढून ज्या सेवा शक्य आहे करणं, त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्या आपल्या केंद्रासह सांगितलं जातं की आपल्या गुरूंची आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या आयुष्यात घडलीच पाहिजे. गुरूंची सेवा आणि कुलदेवीची सेवा जर आपण करत असू, तर आपल्याला आयुष्यात कोणापुढेही काही मागायची गरज पडत नाही. आपल्याला इतकं भरभरून मिळतं की आपण त्याची कधीही कल्पना सुद्धा केली नसते. आता बघा, तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमणार नसेल, तर तुम्हाला 2 अध्याय असे वाचायचे आहेत गुरुचरित्रामधले, जे सगळ्यात प्रभावी आहेत. आणि ते गुरुचरित्र ग्रंथातले मेरुमणी मानले जातात. ते म्हणजे गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय. हे जे 2 अध्याय आहेत, हे गुरुचरित्र ग्रंथातले मेरुमणी मानले जातात. सगळ्यात प्रभावी आणि अख्खं गुरुचरित्र वाचल्याचं फळ या 2 अध्यायांत तुम्हाला मिळेल. बघा, हे अध्याय जे आहेत ते सगळ्यात प्रभावी अध्याय आहेत. गुरुचरित्राचा 14वा अध्याय का वाचला जातो ते तुम्हाला मी सांगते. आपल्यावर कधीही संकट येऊ नये. कधीही कोणतं संकट आलं, आपत्कालीन संकट आलं, तर त्याचा सामना आपल्याला करायचा असतो. त्यासाठी आपल्याला गुरु मार्ग दाखवत असतात. आपल्यावर ते संकट येऊ नये म्हणून ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. आपल्या त्या संकटातून आपलं रक्षण करत असतात, आपल्या कुटुंबाचं आपलं. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा इतका प्रभावी आहे. हा अध्याय तुम्ही जर रोज तुमच्या नित्यसेवेत किंवा आता दत्त जयंतीपर्यंत तुम्ही पठण करा. तुम्ही दत्त जयंतीपर्यंत पठण करा. नंतर तुम्ही नित्यसेवेत सुरू ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला सांगेल की नित्यसेवेत रोज गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचायला विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही, ही शाश्वती मी तुम्हाला देते. बघा, खूप सुंदर असे अध्याय आहेत आणि खूप प्रभावी अध्याय आहेत. हा अध्याय वाचायला तुम्हाला 5-6 मिनिटं लागतील आणि 18वा अध्याय वाचायला तुम्हाला 7 ते 8 मिनिटं लागतील. 7 ते 8 मिनिटं. दोन्ही अध्याय वाचायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं भरपूर झाले. 15-20 मिनिटं काढा. गुरुचरित्र पारायण खूप मोठं आहे, त्याचे नियम आहेत. ते जर तुम्हाला पाळणं शक्य नाही, तर तुम्ही गुरुचरित्राचे हे 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत वाचायला सुरुवात करा. जर तुमची इच्छा असेल, तुम्ही नंतर नित्यसेवेत सुद्धा तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. तुम्हाला जर वाटलं मी फक्त दत्त जयंतीपर्यंतच वाचणार, तुम्ही फक्त दत्त जयंतीपर्यंत वाचा. पण मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही हे वाचले तर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटच होणार आहे. आता बघा, तर गुरुचरित्र ग्रंथ हे अध्याय वाचायला गुरुचरित्र ग्रंथ घेऊन उघडत बसू नका. गुरुचरित्र ग्रंथातून हे अध्याय वाचू नका. जो आपला 53 अध्यायांचा गुरुचरित्र ग्रंथ आहे मोठा, तर फक्त हे 2 अध्यायासाठी तो ग्रंथ रोज उघडून वाचू नका. कारण की तो ग्रंथ खूप पवित्र आहे. त्याला आपण सारखा हात लावू शकत नाही. जेव्हा आपल्याला त्याचं पारायण करायचं असतं तेव्हाच त्याला हात लावत चला. कारण की तो ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याची पवित्रता सुद्धा आपण राखलीच पाहिजे. तर त्यासाठी बघा, तुमच्या जवळपास जिथे कुठे देवांची पुस्तके मिळतात, धार्मिक दुकानं असतील, पूजेचं साहित्य मिळत असेल, त्या सगळ्या किंवा स्टेशनरीमध्ये सुद्धा तुम्हाला हे 2 अध्यायांचे हे सेपरेट पुस्तक मिळून जातील. किंवा आपल्या स्वामींचं केंद्र तुमच्या जवळपास असेल, स्वामींचं केंद्र असो, मठ असो, तिथे तुम्हाला हे जे अध्याय आहेत हे सेपरेट तुम्हाला मिळून जातील. अगदी मला वाटतं काहीतरी 15-20 रुपये किंमत असेल या अध्यायांची, त्याच्यावरती नसेल. तर हे 2 अध्याय तुम्ही आणा. असे सेपरेट पुस्तक मिळतात बघा, तर ते तुम्ही आणा आणि हे अध्याय रोज दत्त जयंतीपर्यंत वाचायला सुरुवात करा.
बघा, तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील. सांगते, मी सुद्धा या अध्यायांचं रोज माझ्या नित्यसेवेत पठण करत असते, म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा हे अध्याय वाचायला सुरुवात करा. बघा, खूप सुंदर अध्याय आहेत. कष्ट तर आपल्याला करावेच लागतात, परंतु कष्टाला नशिबाची साथ फक्त आपल्या गुरूंच्या सेवेने मिळत असते. म्हणून आपल्या गुरूंची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हे 2 अध्याय सगळ्यात प्रभावी आहे. गुरुक्षेत्र ग्रंथातले हे मेरुमणी मानले गेले आहे. गुरुक्षेत्राचा 14वा अध्याय हा संकट आपल्यावर येऊ नये म्हणून वाचायचा असतो. आणि गुरुक्षेत्राचा अध्याय 18वा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अध्याय आपल्या घरात वाचलाच पाहिजे. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं कधीही दारिद्र्य येणार नाही, कधीही गरिबी येणार नाही, तुम्हाला कधीही पैशांची अडचण भासणार नाही, जर तुम्ही रोज गुरुचरित्राचा हा अध्याय 18वा पठण केला तर. खूप प्रभावी अध्याय आहे. आणि याच्या कथा सुद्धा 14वा आणि 18वा अध्याय आहे, याच्या कथा सुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की बघा जर बघितल्या नसतील तर. खूप प्रभावी अध्याय आहेत आणि याच्या कथा सुद्धा खूप सुंदर आहेत. तुम्ही नक्की हे अध्याय वाचायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात करा. मी अजिबात म्हणणार नाही की तुम्ही 11 दिवसांसाठी करा, 7 दिवसांसाठी करा, असं अजिबात नाही. जेव्हा माझा व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्या दिवसापासून तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात करा. असं नाही की दत्त जयंती निमित्तच वाचायचे आहेत, त्याच्या पुढेही तुम्ही कधीही हे अध्याय तुमच्या नित्यसेवेत सुद्धा ऍड करू शकता. नित्यसेवेत सुद्धा तुम्ही रोज हे अध्याय वाचू शकता. तुमच्या जीवनामध्ये राजयोग नक्कीच येईल. आणि बघा, याला नियम काय आहेत? नियम याला काहीच नाहीये, कोणतेही नियम नाहीयेत. मांसाहार बघा, ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा असेल त्या दिवशी या ग्रंथांना हात लावू नका, या पोथीला हात लावू नका. आणि जर तुमच्या घरामध्ये वारंवार मांसाहार केला जात असेल, तुम्हाला वाचायचे असतील हे अध्याय, महिलांसाठी सांग, तुम्ही जर खात नसाल पण तुमच्या घरचे खात असतील तर तुम्ही सकाळीच लवकर उठून सुशीर्भूत होऊन हे अध्याय वाचून घ्या. कारण तुमच्या घरात मांसाहार जरी झाला तरी चालणार आहे, पण मांसाहार केल्यावर किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार बनवून देणार त्या दिवशी या ग्रंथांना हात सुद्धा लावू नका, ही कळकळीची विनंती. बाकी याला कुठलाही नियम नाहीये, कोणत्याही अटी नाहीये. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी सर्वांच्यानी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.